बदलापूरमध्ये शाळेतील 2 विद्यार्थिनींच्या लैंगिक छळाप्रकरणी रेल्वे ट्रॅकवरती करण्यात आलेलं आंदोलन हे पोलिसांच्या कारवाईच्या नंतर संपुष्टात आलंय। सध्या बदलापूर बंद आहे, सर्व दुकानं सुद्धा बंद आहेत। आंदोलनकर्ते पुन्हा एकत्र येऊ नयेत म्हणून कलम 163 आजही लागू राहणार आहे। या प्रकरणी काही लोकांना अटक करण्यात आली आहे। आंदोलनाला हिंसक वळण देणाऱ्यांचा पोलिसांकडून आता शोध घेतला जातोय। येत्या 10 दिवसांमध्ये आरोपीच्या विरुद्ध आरोपपत्र दाखल केलं जाणार आहे। तसंच या प्रकरणी पोलीस अधिकारी आरती सिंह यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे। सरकारी वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती सुद्धा करण्यात आली आहे। तर बदलापूरमध्ये आजही जमावबंदीचं कलम लागू करण्यात आलेलं आहे। बदलापूरमध्ये अभूतपूर्व असं आंदोलन काल पाहिलेलं होतं। रेल्वे ट्रॅकवरती संतापलेले पालक, आंदोलक, प्रवासी हे सगळे उतरलेले होते। एका नामांकित शाळेमध्ये 2 चिमुकल्या मुलींवरती झालेल्या लैंगिक अत्याचाराच्या विरोधामध्ये हे आंदोलन घडलेलं होतं। राज्यभरामध्ये खरं तर वेगवेगळ्या पद्धतीनं या आंदोलनाचे पडसादही उमटलेले बघायला मिळतात आणि कालच्या एकूणच या सगळ्या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवरती आजही बदलापूर बंदची हाक देण्यात आली आहे। त्यामुळे बदलापूरच्या परिसरामध्ये सुद्धा तणावपूर्ण शांततेचं वातावरण आहे। पोलिसांचा मोठा फौजफाटा आजही बदलापूरच्या या परिसरामध्ये तैनात करण्यात आलाय आणि हे सगळं प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवू असं आश्वासन सुद्धा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी दिलेलं आहे। एकूणच काल घडलेल्या बदलापूरच्या या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये आज ठिकठिकाणी बंद पाळला जाणार आहे। वेगवेगळ्या काही भागामध्ये आंदोलनं सुद्धा केली जाणार आहेत। सध्या बदलापूर परिसरामधली इंटरनेटची सेवा बंद असल्याचं कळतंय। चिमुरड्यांवरच्या अत्याचाराच्या चौकशीसाठी SIT समिती सुद्धा गठीत करण्यात आली आहे। उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। तर बदलापूरमधलं लैंगिक छळाचं प्रकरण चिमुकल्यांवरचं समोर आलेलं होतं। याविषयीचे अपडेट्स घेऊयात आताचे अक्षय भाटकर आहेत आपल्यासोबत। अक्षय, आज संपूर्ण बदलापुरात पोलिसांचा खूप मोठा बंदोबस्त आहे आणि या बंदोबस्तातच आज बदलापूर शहर जे आहे ते सुरू ठेवण्याचा प्रयत्न कुठे ना कुठे पोलिसांकडून केला जातोय। मात्र उत्स्फूर्तपणे बदलापूर शहर जे आहे ते बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। कालच जे आंदोलक होते त्यांनी इशारा दिला होता, जोपर्यंत त्या व्यक्तीला, त्या आरोपीला फाशी होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहणार। त्याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी काल रात्रीपासून संपूर्ण बदलापूर शहरातले इंटरनेट सेवा ही बंद ठेवलेली आहे। कारण की इंटरनेटद्वारे वेगवेगळ्या ठिकाणी मेसेजेस पाठवून आंदोलन ताबडतोब करता येऊ शकतं। त्याच्यामुळे इंटरनेट सेवा ही पूर्णतः बंद ठेवण्यात आलेली आहे। अंबरनाथ पर्यंतची इंटरनेट सेवा सुरू होती। जसं की आता देखील आम्ही ज्यावेळी बदलापूर शहरात आहोत, इंटरनेट सुरू नाहीये कुठेही आणि संपूर्ण बदलापूर शहरात कलम 163 लावण्यात आलेला आहे, जेणेकरून आंदोलन होऊ नये, पुन्हा एकदा हिंसक त्याला वळण लागू नये यासाठी पोलिसांचे प्रयत्न आणि नाक्यावर मोठ्या प्रमाणात पोलीस आहेत। ज्या शाळेमध्ये हा प्रकार घडला त्या शाळेमध्ये देखील काल मोठ्या प्रमाणात आंदोलन झालं होतं आणि शाळेची तोडफोड करण्यात आली होती। त्या शाळेबाहेर सध्या आपण आहोत आणि इथे देखील पोलिसांचा मोठा बंदोबस्त दिसून येते। आज पुन्हा एकदा तसा प्रकार घडू नये यासाठी। अगदी धन्यवाद अक्षय या सगळ्या अपडेटसाठी। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।